1657च्या ऑक्टोबर महिन्यात साधारण दिवाळीच्या आसपास कल्याण भिवंडीचा प्रांत महाराजांनी स्वराज्याला जोडून टाकलाच. महाराजांनी तिथे जहाज बांधणीचे काम सुरू केले आणि हीच मराठ्यांच्या आरमाराची सुरुवात. बांधलेली ही जहाजे समुद्रात जायची असतील तर वसईहून जाण्याशिवाय मार्ग नव्हता आणि या वसईवर कब्जा होता पोर्तुगीजांचा. महाराजांनी ओळखले की कोकणात उघड्या समुद्रावरील बंदरे ताब्यात आली तरच आपल्या आरमाराचा मुक्त संचार सुरू होईल. आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी कोकणातील आपल्या पुढील हालचाली करायला सुरुवात केली. कल्याणपासून पनवेलपर्यंतच्या प्रदेशात महाराजांच्या पथकांनी संचार सुरू केला. सारसगड, सागरगड, सुधागड, कर्नाळा हे किल्ले हस्तगत करून त्यांच्यावर शिबंदी ठेवली. तसेच आजच्या मावळ तालुक्यातील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना, कोराई, प्रबळगड हेही किल्ले घेतले. अशा तऱ्हेने पनवेल, पेण या भागातून घाटावर येणाऱ्या मार्गांची नाकेबंदी केली. थळघाटावर लक्ष ठेवणारा माहुलीचा किल्ला काबीज केला आणि रायरीच्या सानिध्यात असलेले मोक्याचे किल्लेतळे, घोसाळे हेही ताब्यात घेऊन जंजिराच्या सिद्धीच्या हद्दीला हद्द भिडवली. या नवीन ताब्यात घेतलेल्या सर्व प्रदेशावर म्हणजे कल्याण सुभ्यावर आबाजी सोनदेव या सुभेदार नेमले आणि घाटावर लोहगड, राजमाची वगैरे मावळातील किल्ल्यांवर आणि त्यांच्या परिसरातील प्रदेशावर कृष्णाजी भास्कर यांची पहिली नेमणूक केली. अशा तऱ्हेने महाराजांनी उत्तर कोकणावर आपला पूर्णपणे अंमल बसविला. इकडे दक्षिण कोकणात कुडाळ सावंतवाडीचे खेम सावंत आणि लखम सावंत यांनी पण आदिलशाही विरुद्ध उठाव सुरू केला होता. त्यांचा बंदोबस्त करण्याकरता म्हणून रणदुल्ला खान रुस्तम जमा दुसरा याची नेमणूक रत्नागिरी सुभ्यावर करण्यात आली. त्याने जेव्हा सावंतांच्यावर जरब बसवली तेव्हा हे सावंत महाराजांकडे गेले आणि त्यांनी महाराजांचे मांडलिकत्व पत्करले. सावंतांची केलेल्या तहानुसार फोंडा प्रदेश महाराजांच्या हातात आला. या फोंडा गावावरून कोल्हापूरकडे जाणारा एक घाट होता. म्हणजे कोकणातून पन्हाळ्यावरून कोल्हापूरच्या बाजूला जाणारा एक मार्ग महाराजांच्या ताब्यात आला. आता महाराजांना उत्तर कोकणाप्रमाणे दक्षिण कोकणातही भक्कम रीतीने पाय रोवण्यास संधी मिळाली. नंतरच्या काळात महाराजांनी फार मुत्सद्दीगिरीने याचा उपयोग करून कोकण किनाऱ्यावरील काही बंदरे आपल्या ताब्यात आणली. आता मात्र विजापूर दरबार खडबडून जागा झाला. घाटावरच्या मोऱ्यांसारख्या देशमुखांशी महाराजांनी दांडगाई केली याबद्दल दरबाराला जरी खंत वाटली तरी या देशमुखांची एकमेकात वैमनस्य चालूच असत. विजापूर दरबारात सुलतानाची आई बडी साहिबा ही फार कर्तबगार आणि धोरणी स्त्री होती. महाराजांच्या पारिपत्यावर अफझल खानाची नेमणूक करण्याची कल्पना तिचीच. अफझल खान यावेळेस कर्नाटकात स्वारीवर गुंतला होता. त्याला विजापूरला बोलावून घेण्यात आले. कर्नाटकातील बंडखोर नायकवाडींना वठणीवर आणणारा असा त्याचा लौकिक होता. मुहम्मद आदिलशहाने जेव्हा कर्नाटक दिग्विजयाकरता आपले सरदार धाडले त्यात अफझल खान हा एक प्रमुख सरदार होता. शिर्याचा पाळेगार कस्तुरीरंग याच्यावर अफझल खानाने चढाई केली पण कस्तुरीरंग त्यास दाद देईना. तेव्हा मैत्रीची तहाची बोलणी करण्याकरता म्हणून खानाने त्याला भेटीला बोलावून दगा फटका करून त्याला ठार मारले. असा हा अफझल खान महाराजांच्या पारिपत्याकरता विजापूर दरबाराने निवडला. विजापूर दरबारात इंग्रजांचे जे खबरी होते त्यांच्याकडून ही गोष्ट त्यांना कळली.
ते म्हणतात, शिवाजी सामोपचाराने व जरूर तर कपटाने जेरबंद करून दरबारात हजर केले पाहिजे. त्याच्याशी मैत्रीच्या बोलण्याचे ढोंग करूनच हे साधता येईल. अशा तऱ्हेचे विचार बडीसाहेबा आणि दरबारातील मुत्सद्दी बोलून दाखवितात. खुद्द सुलतानाने अफजल खानास दरबारात बोलावून घेतले आणि बडीसाहेबा, दरबारी मंडळी आणि खान या सर्वांनी मिळून पुढच्या कामाची आखणी केली.